राजकारण्यांचा किंवा पोलिसांचा असं काही दबाव नव्हता तुमच्यावर? आम्ही कोणाला घाबरत नाही. असं खूप गैरधंदे चालू आहे नवी मुंबईमध्ये, हे सगळं आम्ही एक्सपोज करतो. आपला कोणाबरोबर काय कॉम्पिटिशन असं काही नाही. माझ्या टीमचं नाव पीपल्स ग्रुप आहे. तुम्ही पण भविष्यात राजकारणात वगैरे येण्याचं काही आणि विचार श्री तुकाराम मुंडे साहेब त्यांचा मी खूप बातमी वगैरे ऐकतो. स्वतःच्या ऍक्शन मध्ये काम करतो, ते लोकांना दिसून येतं करतात आणि हे राजकारण्यांचं काम आहे. मला कुठलाही असं काही पक्षात दिसत नाही. आणि हे ड्रग्स विकतात, हे गांजे विकतात, हे इलिगल धंदे करतात. 30,000 रुपयांना पगार आहे. आम्ही पण गरिबांना मदत करतो, पण हे गरीब नाही. नमस्कार मित्रांनो, मी जिथे आता उभी आहे तो परिसर तुम्हाला असा रिकामा मोकळा दिसतोय, पण एके टायमिंगला इथे खूप सारं अतिक्रमण होतं आणि ते अतिक्रमण हटवण्याचं काम एका यंग तरुणाने केलंय, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले. माझ्याही फीडमध्ये त्यांचे व्हिडिओ येत होते आणि मी त्यांच्याशीच गप्पा मारायला इथे आली आहे. तर माझ्यासोबत आता कार्तिक आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, इथे खूप अतिक्रमण होतं, आम्ही तुमच्या व्हिडिओज मध्येही पाहिलं, तर तुम्ही ते खूप आक्रमकपणे त्याचे व्हिडिओज बनवून ते हटवलं सुद्धा. तर इथल्या स्थानिक राजकारण्यांचा किंवा पोलिसांचा असं काही दबाव नव्हता तुमच्यावरती? नाही, दबाव असं काही नाही होता. कारण आपला कोणाबरोबर काय कॉम्पिटिशन असं काही नाही. आपण स्वतःच करत होतो. कुठल्याही पक्षाचा काही हात नाही. खूप पक्षवाले आले, आपला सपोर्ट करायला पण आले. पोलीसचं पण सहकार्य होतं याच्यामध्ये. आणि स्थानिक जे रहिवासी आहे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणे आपल्याला सपोर्ट होता. तर त्याच्यामुळे एवढा सपोर्ट असताना पूर्ण मुंबईत जवळजवळ खूप हजारोच्या संख्यामध्ये लोक होते, खूप सपोर्ट होता. त्याचप्रमाणे मी हे कंटिन्यू 1 महिन्यापर्यंत कंटिन्यू बॅक टू बॅक टाकत किती व्हिडिओज बनवावे लागले याच्यासाठी? याच्यासाठी 30च्या वरती व्हिडिओ बनवले आम्ही बापरे, बॅक टू बॅक. आणि रोज दिवसाला 2 व्हिडिओ, काही 3 व्हिडिओ असं करून 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 NMMC ला हे सगळं. तुम्ही फक्त अतिक्रमण हटवण्याचं काम करता की तुमची ही टीम काय नेमकं काम काय करते? माझ्या टीमचं नाव पीपल्स ग्रुप आहे. लाऊड सोशल माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचं नाव आहे. आमचं काम हे आहे की जेवढा पण गैरधंदे, अधिकृत आणि इलिगल काम वगैरे चालत असतो ऑल ओव्हर नवी मुंबई किंवा पूर्ण देशात पण मेन प्रायमरी फोकस आमचा नवी मुंबई आणि मुंबई आहे. तर त्याच्यात आम्ही पूर्ण कव्हरेज देतो आणि लोकांना हेल्प करतो. काय स्कॅम झाला, काय MSCBच्या तुम्ही पकडा, पाण्याच्या पकडा, हे सगळे मुद्दे आम्ही लोकांचा मांडतो आणि हे ऐकून त्यांना सोशल मीडियामध्ये आणतो आणि पालिकांना प्रश्न विचारतो. आता तुम्ही उल्लेख केलात की गैरकारभार, ड्रग्ज मला वाटतं याच्यातला सगळ्यात मोठा हो. गैरकारभार आहे, जो खुलेआम आपल्या नवी मुंबईत सुद्धा पाहायला मिळतो. प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती गैरकारभार सुरू आहे ड्रग्ज बाबतीत. त्या बाबतीत तुमची ही टीम किंवा तुम्ही प्रकर्षाने काही करणार आहात? करणार आहेत. आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये एक व्हिडिओ मी बनवला, याच्यामध्ये हे टॉपिक आम्ही घेतलं पण आहे. आणि असं आहे की ड्रग्स आणि हे सगळं ते गोष्टी आहे ते बिना सिस्टमचा सपोर्ट ते नाही चालू शकत. त्याच्यामध्ये पण मोस्ट ऑफ प्रश्न असा पडलाय की ड्रग्स भेटतो सर्वांना माहिती आहे, पण ओपनली भेटतो हे सर्वात खूप धक्कादायक आहे. की ओपनली ड्रग्स गांजा वगैरे विकताय आणि तिथून किती बाई लोक, स्त्री लोक, छोटी पोरगी लोक वगैरे कॉलेजचे असतात, स्टुडंट वगैरे, हे लोक ओपनली चालतात, त्यांना खूप रिस्क असतो. तर असे खूप गैरधंदे चालू आहे नवी मुंबईमध्ये. तुम्ही काय वाईन शॉप बघा, काही बघा, बाहेर पूर्ण एकदम पार्किंग करून ठेवलंय. अधिकृतपणे पार्किंग, कोणी कुठेही पार्किंग करून जातो, कोणी काही घेतो आणि इतर ते अधिकाऱ्यांना हफ्ता भेटतो. हे सगळं खूप असे धंदे चालू आहे. हे सगळं आम्ही एक्सपोज करणार आहे. काय होतं, आपण जेव्हा एखाद्याची गोष्ट किंवा सरकार विरोधात किंवा अधिकाऱ्यांविरोधात आपण काही एक्सपोज करतो ना, तेव्हा आपल्यावरती खूप प्रेशर येतं, आपल्याला थोडं आपले पाय खेचले जातात. तर या कुठल्याही प्रवासात असं जाणवलं की नाही कोणी आपल्याला टार्गेट करताय, धमकी देताय किंवा असं काही? कारण की जेव्हा तुम्ही एखाद्याच्या एरियामध्ये घुसून तुम्ही काही चांगलं करताना तेव्हा नक्कीच समोरच्याला त्रास होतो. तर असं काही जाणवलं तुम्हाला तिथे या एवढ्या प्रवासात? आता छोटे लोक प्रयत्न करतात, पण आम्हाला त्यांच्याशी काही फरक नाही पडत. आम्ही कोणाला घाबरत नाही. कारण जनतेची ताकद ही सर्वात मोठं ताकद आहे असं मला वाटतो. आणि या संदर्भात खूप लोक मोठ्या प्रमाणे आम्हाला सपोर्ट मध्ये आले आहे. आणि मला वाटतो जनता तुम्हाला बनवू शकते तर पाडवू पण शकते. तर असं मला वाटतं की माझ्यापर्यंत कोणी आला तर माझी जनता आणि माझे लोक माझ्या बरोबर आहे. आम्ही हजारोच लोक, तुम्ही कोणाला गप्प सांगणार. बरोबर आहे. आता तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली आहे, पण हे कुठे इन्स्पायर झालं तुम्हाला की नाही आपण लोकांसाठी केलं पाहिजे, सोशल मीडियाचा असा वापर करून आपण जनजागृती केली पाहिजे, हे कधी वाटलं तुम्हाला? हे ऍक्च्युली जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मी श्री तुकाराम मुंडे साहेब त्यांचा मी खूप बातमी वगैरे ऐकतो की त्यांनी अधिकृतपणे, ते तुम्ही आता ऐकलं असेल, वाधवा टावर एक होता आमच्या इथे, ते सर्वांना त्यांनी घोषणा केलेली की पूर्ण अधिकृत आहे, तोडून टाका, पूर्ण काढून टाका. कोणी कुठल्याही पक्षाचा असू, मंत्री असू, नेता असू, काय पण असू, सर्वांना इक्वल ट्रीटमेंट मध्ये. आता पण त्यांचा पोस्टिंग झालाय फूड अँड ड्रग असोसिएशन मध्ये. त्याच्यामध्ये पण ते निडरपणे काम करताय आणि ते आमचं आयडल आहे आणि आमचे आयडल महाराज पण आहेत. आणि ते आयडल मध्ये आम्ही निडरपणे काम करतो आणि आम्ही करत राहू पुढे पण.
आता या प्रवासातला पुढचा टप्पा काय असणार आहे? आता सोशल मीडियावरती ऍक्च्युली माझ्याही फीडमध्ये अनेकदा तुमचे व्हिडिओ आले आणि आवडलं की कुठेतरी गर्दी होती, आता ते स्वच्छ झालंय, हा परिसर पण स्वच्छ झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे ग्रिल लावायचं काम सुरू आहे. तर आता याचा पुढचा टप्पा काय आहे की तुम्ही हे काम इथपर्यंतच चालणार आहे की तुम्ही यापुढेही अजून काही? यापुढेही आपण खूप करू आणि आमचा असा प्लॅन आहे की आम्ही असे एक लोकांचा एक ग्रुप बनवतोय की कम्युनिटी बनवतोय की त्याच्यात जास्तीत जास्त नवी मुंबई लोकांना काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आम्ही एक फंक्शन करू, एक गॅदरिंग गॅदरिंग करू, एक कार्यक्रम करू की याच्यामध्ये लोक या आणि तुमचे प्रश्न मांडा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे ते सगळं आम्हाला सांगा. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुढे आणणार आणि पुढे आणून सरकारला अवेअर करणार की असं असं हे सगळं चालू आहे म्हणजे. खरं तर तुमच्यासारखी तरुण मुलं हे सगळं करतायत ही खूप आनंदाची बाब आहे. कारण की आपलं जे जनरेशन आहे तेच कुठेतरी जाऊन आता समाजाला बॅलन्स करू शकतं. पण तुम्ही जसं म्हणताय की आम्ही कम्युनिटी स्थापन करू, आम्ही लोकांना बोलवू, त्यांचे प्रॉब्लेम सोल्व, हे तर राजकारणी पण करतात आणि हे राजकारण्यांचं काम आहे. आताही तुम्ही जे अतिक्रमण हटवलं ते इथल्या राजकीय लोकांचं काम आहे. पण मग तुम्ही का त्यांना बाजूला सारून तुम्ही काय? कारण आमचं असं म्हणणं आहे ही लढाई असं आपण पूर्ण छोट्या लेवल मध्ये बघितलं गेलं तर खूप मोठी होईल की हा पक्षवाला आहे, हा पक्षवाला आहे, हे नाही करत ते नाही करत. त्याच्यापेक्षा कोणाही आपण एक्सपेक्ट ना करता स्वतःच काम केलं पाहिजे असा माझा विचार आहे की कोणाला हे करून ते करून हे असं नाही करत, तो तसा नाही करत. जेवढा होते आपण एक खरं गोष्टी लोकांना दाखवू, पण त्याच मोठ्या प्रमाणे आपण जेवढा स्वतःच्या ऍक्शन मध्ये काम करतो ते लोकांना दिसून येतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तुम्ही पण भविष्यात राजकारणात वगैरे येण्याचा काही विचार किंवा? असं माझा एवढा मी एकदम शुअर आहे की माझा असं मला कुठलाही असं काही पक्षात दिसत नाही की मी कुठल्याही पक्षात प्रवेश करू शकतो. कुठलाही राजकीय पार्टी आता चांगली काम करते. मला असं मला वाटतं कुठलं चालतो, पण त्यांचं पण गैरधंद वगैरे असतो. कोणी कमी खराब आहे तर कोणी जास्ती खराब असं मला वाटतो, पण असं मला दिसत नाही. माझा असा प्लॅन आहे की मी करणार तरी पण इंडिव्हिज्युअली करणार, अपक्ष करणार. मी लोकांचं काही सहाय्यता कुठलाही हे सगळं मला नाही पाहिजे. हा लोकांना करताय पुढे येतात तर चांगली गोष्टी आहे, त्यांचं आपण नाव पण घेऊ, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला हरकत नाही त्यांच्या मार्केटिंग झालं तर. चांगलं काम कोणी करत असेल त्यांना आम्ही पुढे आणू असं मला वाटतं. आता हे कॉक्रोच जनता पार्टी, तुम्ही आता म्हणालात की कुठलेही राजकीय पक्ष आता बरोबर काम करते असं वाटत नाही. हे जे कॉक्रोच जनता पार्टी त्यांचं त्याबद्दल काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टी त्यांचा गोल चांगला होता की ठीक आहे एज्युकेशन मिनिस्टरला रिझाईन दिला पाहिजे, नीट पेपर लीकचा मुद्दा आहे जे त्याचा अश्युरिटी कोण घेणार हे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याकडे विजन एक लक्ष क्लिअर नाही असं मला वाटतं. कधी ते दुसऱ्या गोष्टी सांगतात, कधी काय दुसरा सांगतात आणि करत काय वेगळं असतात. म्हणजे तसं मी थोडा कन्फ्युज आहेत असं मला वाटतं. ते क्लॅरिटी असायला पाहिजे. म्हणून फक्त कोणालाही सरकारला तुम्ही हे करणार ते करणार, सरकार तुम्हाला तर काही करत नाही. तुम्ही जाऊन त्यांना बोलणार हे तुम्ही हे नाही करत, ते नाही करत. तुम्ही जाऊन डिमांड करा, प्रोटेस्ट करा, ते तुम्हाला अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, ते तुम्ही करा. पण कुठलाही जाऊन तुमचा ते तुम्ही जाताय युएसला, तुम्हाला विजा आहे टेम्पररी, तुम्ही इथे जाऊन काय पॉलिटिकल काम करणार, त्याला तिथून काढण्यात आलंय असं आम्हाला ऐकायला आलंय न्यूज मध्ये. आता तर तसं आहे तर आम्हाला कोणताही काय मतलब नाही की आमचं असं आहे की आम्ही जे करणार स्वतःच करणार आणि इंडिव्हिज्युअली करणार, लोकांचं प्रेम घेऊन, लोकांना समोर घेऊन प्रोफेशनली आपण मेसर होऊया ते करूया. कार्तिकजी, तुम्ही हे जे काम करताय हे कौतुकास्पद आहे, पण याची कोणी दखल घेतली का? कुठल्या राजकीय व्यक्तींनी याची नोंद घेतली आणि तुम्हाला कौतुकाची थाप दिली असं काही? असं काही नाही, बरेच पक्षांनी बोललेलं मला की आम्ही पण येतो. असं काही कौतुक वगैरे असं मी बोलू नाही शकत एवढा. हा माझे एक ते क्लोज फ्रेंड्स आहेत, इतर खूप पक्षात मध्ये आहेत ते वेगवेगळ्या पक्षात, त्या लोकांनी मला बोलले की हा कौतुक केली, हा चांगला करतो. पण असा ग्राउंड लेवल मध्ये एवढा काय कोणी असं काही क्रेडिट वगैरे काय असं दिलं नाही. असं काही आम्हाला अपेक्षा पण नाही, ते चालेल, आम्हाला फक्त काम करून दाखवायचं लोक. आमचा एक विचार चॅनल आहे आणि आम्ही विचार घडवण्याचं काम करतो. आमच्या एक विचारमधूनच आम्ही बोलवलं तुम्हाला, कारण तुमचे विचार आम्हाला खूप आवडले. तुमच्यासारखे आपले जे यंग क्राऊड आहेत त्यांना तुम्ही काय विचार देऊ इच्छिता? तुमचे पण व्हिडिओज खूप चांगले असतात, मेसेज चांगले असतात, मी बघितले ते. असंच तुम्ही पण करत राहा. आणि यंग सेन्सरला मी हेच सांगणार की तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघायला जाणार तर एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती तुमचं कंटेंट कधी संपणारच नाही असं मला वाटतो. की तुम्ही बॅक टू बॅक करत असाल तर तुम्हाला खूप काही मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, तुम्ही लोकांना सोडवू शकतात. आणि जर तुम्ही तुमच्यासाठी करणार, तुमच्या फॅमिलीसाठी करणार, ते खूप गरजेचं आहे, कारण दुसरा कोणी तुमच्यासाठी नाही करणार आहे. बरोबर.
मला अजून एक दोन प्रश्न आहेत. आता अनेक इन्फ्लुएन्सर तुम्ही इथे खूप इथली जी तुम्ही क्राऊड हे जे हटवलं अतिक्रमण, ती सगळी गोरगरीब लोक होती, कुठून तरी आली होती स्वतःचं पोट भरण्यासाठी. आणि सोशल मीडियावर असे अनेक इन्फ्लुएन्सर असतात जे गरिबांना जाऊन मदत करतात, रोडवर कोणी बसलंय त्यांना अन्नधान्य पुरवा, कपडे पुरवा. तर अशा लोकांची मेंटॅलिटी होते की अरे यांना काय बघवलं नाही का, ते त्यांच्या ब्रिज खाली राहिले होते ना, ते काय घरात येऊन राहिले का तुमच्या, अशी मानसिकता सुद्धा आहे लोकांची. तर मग त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? आमचा विरोध गरिबांना नाहीये. आमच्याकडे तुम्ही बघू शकता एवढे हजारोच्या संख्येमध्ये लोक आहेत, एकांनी पण नाही सांगितलं की गरीब आहे का. याचा तुम्ही कधी विचार केलाय? कारण हे गरीब असेल तर त्यांच्याकडे मोबाईल कसा आहे, आणि हे ड्रग्स विकतात, हे गांजे विकतात, हे इलिगल धंदे करतात. 30,000 रुपयांना पगार आहे महिन्याचा. बाकी कोण तुमचं देत असेल तो पगार? ते त्यांच्या मालक वगैरे असतात, अच्छा, सोसायटीमध्ये यांची काम करतात, community इथे आहे, तिथे जात असतात. एवढा यांना पगार आहे. मी एक व्हिडिओ पण टाकलेला लास्ट टाइम, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिटेल्स पुढे भेटणार. तर एवढा आम्ही रिसर्च करून बघितलंय. नवीन नवीन आधार कार्ड बनतोय, यांचं पॅन कार्ड बनतोय. तर हे खूप धक्कादायक की असं पण आता पण हे चालू आहे. म्हणजे आणि हे नवी मुंबईतलं बनतं, नवी मुंबईत ऍड्रेस नवी मुंबईतला मिळतो. नवी मुंबईचं मिळतं की कुठले मिळतं ते आपण बोलू नाही शकत. ते ऍड्रेस ते अनॉनिमस इकडचा तिकडचा कुठलाही टाकतात, तर त्यांचं आपण म्हणू नाही शकत. जे आपल्याला माहिती नाही त्याच्यावरती आपण टिप्पणी नाही करू शकत. पण हे चाललंय. आणि गरीबाला तुम्हाला मदत करायची तर तुम्ही आश्रमाला जा. गरीब जो मेहनत करतो त्यांना तुम्ही मदत करा. गरिबांना विरोध नाही, आम्ही पण गरिबांना मदत करतो, पण हे गरीब नाही आहे. यांचा खरा चेहरा आम्ही बघितलाय. चाकू वगैरे आणतात, लोकांना धमक्या देतात, छोट्या छोट्या मुलांना बोलतात की आम्हाला तुम्ही नाही घेणार सोबत, आम्हाला तुम्ही सोबत नाही घेणार केल्याला तर आम्ही तुम्हाला मारणार, चाकू मारणार, असं हे सगळं प्रकार चालू आहे इथे. तर हे थांबायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि हेच आमचा प्रयत्न आहे की हे थांबायला पाहिजे. तुम्हाला मी असं पण व्हिडिओज बघितले काही आता व्हायरल व्हिडिओज मधला एक तरुण होता की तो येऊन व्हिडिओ बनवतोय, तो गरीब, तो असं दाखवतोय की तो गरीब आहे, गरीबला खूप मजा करवतोय, दारू देतोय, कपडे देतोय, हे देतोय. तो ऑलरेडी त्याच्याकडे दारू पितोय, नशा करतोय, ते गरीब कसा झाला मला असं वाटतं. बरोबर. तर याचा विरोध करायला पाहिजे आपण. कारण जे गरीब असतात ते खरोखर गरीब असतात, त्यांना मदत नाही भेटत असं मला वाटतं. कार्तिकजी, हे काम तर तुमची संकल्पना पण भन्नाट आहे आणि तुमच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा आहेतच. वुमन सेफ्टी बद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला सुरक्षित कशी राहू शकते आणि त्यासाठी तुमची टीम आहे किंवा तुम्ही जी कम्युनिटी जोडले, तुम्ही कसे काम करणार? आता ऑल ओव्हर नवी मुंबई आणि महाराष्ट्रामधून इव्हन पूर्ण देशात खूप वेगळं मिक्स लोक आहे आपल्याकडे. जवळजवळ नवी मुंबईत पासून खूप हजारो लोक आहेत. तर आम्ही स्टार्ट नवी मुंबईपासून करतोय आणि मुंबईपर्यंत घेऊन जातोय. ऑल ओव्हर महाराष्ट्र पण आम्ही स्प्रेड करतोय ऑलरेडी. आणि वुमन सेफ्टी असेल, काही असो, की तुम्ही तुमचा प्रूफ ठेवा, तुम्ही तुमचा एव्हिडन्स ठेवा. मग ते कोर्टात जायचं असेल, काही करायचं असेल, लोकांच्या समोर आणायचं असेल, त्याचं काम आम्ही करू, आमच्याकडे तुम्ही करू. आणि तुमच्यासारखं आपण खूप लोक आहेत. आपण सत्यतेला साथ दिली पाहिजे आणि पैशाखाली आपण धावायला नाही पाहिजे. हा माझा म्हणणं आहे. तुम्हाला एक चांगला समाज पाहिजे, चांगला क्लिअर सेफ एन्व्हायरमेंट पाहिजे, तर तुम्हाला काम करावं लागेल असं मला वाटतं. खूप आवडलं तुमच्याशी बोलून. तुमचे विचार खूप क्लिअर आहेत आणि अनेकांना खूप इन्स्पायरही करतील. आणि तुमच्या पुढील कामासाठी शुभेच्छा आहेत. तुमच्यासारखे तरुण या कामात यावेत, असं प्रबोधन करावं आणि खरंच एक नवी मुंबई, मुंबई आणि आपला अख्खा महाराष्ट्र जसा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलाय तसा घडावा. त्यामुळे तुमच्या कार्याला पुढे पुढे खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच.